कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो अथांग समुद्र आणि हिरवाई. पण फाल्गुन महिना आला की कोकण एका वेगळ्याच रंगात न्हाऊन निघतं. तो रंग म्हणजे शिमगोत्सव. शिमग्याची सुरुवात होते ती होळी उभारण्यापासून. ग्रामदेवतेच्या देवळासमोर किंवा गावाच्या मांडावर होम पेटवला जातो. हा अग्नी म्हणजे वाईट प्रवृत्तींचा नाश आणि गावाची शुद्धी मानली जाते. शिमग्याचा सर्वात मोठा सोहळा म्हणजे पालखीचं घरोघरी जाणं. साक्षात ग्रामदेवता भक्तांच्या भेटीला येते. पालखी डुलवणं किंवा नाचवणं ही एक कला आहे जी पिढ्यानपिढ्या जोपासली जाते. शिमगा म्हणजे लोककलेचा जागर. चेहऱ्याला काळा रंग फासलेला संकासूर पोराटोरांना घाबरवतो. तर रात्रीच्या वेळी नमन किंवा खेळे या माध्यमातून पौराणिक कथा सादर केल्या जातात. कोकणचा शिमगा फक्त एक सण नाही तर ती एक भावना आहे जी शहरात गेलेल्या चाकरमान्याला पुन्हा गावाकडे खेचून आणते. चढवून साज मृदुंग वाज, चढवून साज मृदुंग वाज, संकासुर वाजवी कुळकुळार, वाजवी कुळकुळार. आम्हा कोकणकरांची कलार, नमन बघायला चलार. आम्हा